नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 5 मार्चच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग एकदम जबरदस्त छान असा आहे. सप्तपदीचाच भाग म्हणायला हरकत नाही. या दोघांची सुद्धा सप्तपदी आज या भागामध्ये दाखवलेली आहे मित्रांनो. आणि त्यांचे जुने असे आनंदाचे क्षण, त्यांचे रुसलेले क्षण त्यांनी इथे दाखवलेले आहेत. आणि त्यानंतर म्हणजे धनंजय आणि शारदा आता या दोघांचं कन्यादानसुद्धा करत असताना त्यांनी इथं दाखवलेलं आहे. खरं तर तेव्हा धनंजय आणि शारदा खूप इमोशनल झालेले असतात आणि काव्या आणि नंदिनीसुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. तर तेव्हा आता पार्थ आणि जीवा त्या दोघांना सावरत असतात मित्रांनो. आणि मित्रांनो आजच्या भागामध्ये रम्याला एक जोडीदारसुद्धा त्यांनी दाखवलेला आहे. आणि म्हणजे त्याचं नाव धनराज असतं आणि इथं त्यांनी असं त्याला दाखवलेलं आहे आणि त्याची आणि रम्याची इथं लग्न मंडपातच धडक होते. आणि या दोघांच्या इंट्रोडक्शन त्यांनी इथं दाखवलेलं आहे. पण रम्या त्याला सांगते, की मी म्हणजे मनाने अगोदरच मॅरिड आहे. पण बघू पुढं त्यांचं काय होतं ते. आणि त्यानंतर तर मित्रांनो यांनी आता यांची वरात वगैरे दाखवलेली आहे. छान जबरदस्त त्यांचा डान्ससुद्धा दाखवलेला आहे. आणि खरोखरच मित्रांनो तो डान्स बघण्यासारखा आहे. तर चला आजच्या भागाला मित्रांनो आपण सुरुवातीपासून बघूया. आता तर मित्रांनो त्या ज्या आनंद निवासमधून मुली आलेल्या असतात, त्या छान असा मंगलाष्टका म्हणत असतात. तर तेव्हा इकडे पार्थ तर गडबड करू लागतो. तो टाचा वर करून करून काव्याला बघायचा प्रयत्न करत असतो. आणि इकडे जेव्हासुद्धा अगदी तसाच टाचा वर करून करून नंदिनीला बघायचा प्रयत्न करत असतो. आणि नंदिनीसुद्धा लाजत असते आणि इकडे काव्यसुद्धा लाजत असते. तर युग मात्र मुद्दामून तो अंतरपाट असं वरती करत असतो. आणि इकडे मानिनी आणि विक्रमसुद्धा खूपच खुश असतात मित्रांनो. आणि त्या मुली तर छान अशा मंगलाष्टका म्हणत असतात. आणि ज्यावेळेस आता शेवटच्या अक्षता होतात, तर तेव्हा सर्वजण खूप छान टाळ्या वाजवत असतात. अक्षता या दोघांच्या दोन्ही जोड्यांच्या डोक्यावरती टाकत असतात. तर तेव्हा आता नंदिनी पुढे येते आणि जीवासमोर ती हार धरते आणि त्याच्या गळ्यामध्ये ती हार घालते. तर त्यानंतर काव्यसुद्धा पारच्या गळ्यामध्ये हार घालते आणि त्यानंतर आता जीवा नंदिनीच्या गळ्यात हार घालतो. आणि तेव्हा सर्वजण हसत हसत टाळ्या वाजवत असतात. आणि त्यानंतर आता पार्थ सुद्धा काव्याच्या गळ्यामध्ये हार घालतो आणि तो सुद्धा खूप खुश असतो मित्रांनो. आणि तेव्हा काव्या थोडीशी इमोशनल झालेली असते खरी. तिच्या डोळ्यामधून जरा पाणी येत असतं मित्रांनो, कारण तिच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण असतो. आणि अखेर काव्यार्थ एकत्र येतात आणि इकडे जीवनदिनी सुद्धा एकत्र येतात आणि या दोघांचं लग्न अखेर होतं मित्रांनो. तर आता शारदा काव्याच्या डोळ्यातलं पाणी पुसत असते आणि त्यानंतर आता कन्यादानाचा विधी सुरू होतो. शारदा आणि धनंजय आता पहिल्यांदा नंदिनीचं कन्यादान करायसाठी बसलेले असतात. तर तेव्हा समोर जीवासुद्धा असतो आणि आता या क्षणी नंदिनीच्या डोळ्यामधून पाणी येत असतं. तर जीवा तिला सावरायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर आता कन्यादानाचा विधी पुढे सुरू होतो मित्रांनो. आणि तेव्हा मित्रांनो त्यांनी ते छान असं इमोशनल बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा लावलेलं आहे. आणि तेव्हा कन्यादान करत असताना धनंजयला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस तो आता इथे कॅफेमधून नंदिनीला खेचत बाहेर घेऊन जात असतो आणि तो त्यावेळेस एक सारखा नंदिनीकडे बघत असतो. आणि त्यावेळेस आता नंदिनीला सुद्धा तो क्षण आठवतो, ज्यावेळेस चित्राचं कन्यादान करत असताना जीवा म्हणालेला असतो, की काय होत असेल ना जगातल्या त्या आईवडिलांचं, जेव्हा ते आपल्या काळजाचा तुकडा कायमच्यासाठी दुसऱ्या माणसाच्या हातात सोपवतात. आणि ते आठवत असताना नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. आणि इकडे धनंजय तर मित्रांनो रडूच लागतो. आणि हा तो क्षण असतो ना मित्रांनो, जो आईवडिलांच्यासाठी अत्यंत त्रासदायक असतो. म्हणजे एका मुलीच्या आईवडिलांच्यासाठी खूप त्रासदायक असतो. आणि त्यानंतर आता हे सर्वजण उठून उभे राहतात आणि कन्यादानाचा विधी पुढे सुरू होतो. तर नंदिनी रडत असताना आता जीवा तिला परत सावरू लागतो आणि तिला हसायला सांगत असतो. आणि त्यावेळेस तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस धनंजय आता तिला खेचत घेऊन जात असतो कॅफेमधून. आणि नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते ती, बाबा प्लीज, मी आता जीवाशिवाय नाही राहू शकत. जीवा जर माझे नाही झाले ना, तर मी मरून जाईन बाबा. आणि त्यावेळेस धनंजयने तिचा हात सोडलेला असतो आणि तो म्हणत असतो, तुझ्यावरती जीव वाळून टाकणारा जीवा तुला मिळालेला आहे. जा नंदिनी जा, जी ले अपनी जिंदगी, असं त्यानं सांगितल्यानंतर नंदिनी एकदम खुश होऊन हसत जाऊन जीवाला तिने मिठी मारलेली असते. तो क्षण सुद्धा आता तिला आठवत असतो. आणि त्यानंतर मित्रांनो आता इथे नंदिनीचं झाल्यानंतर काव्याच्या कन्यादानाचा विधी सुरू होतो. आणि परत धनंजय आणि शारदा काव्याचा कन्यादान करू लागतात.
आणि ते कन्यादान करत असतात तेव्हा काव्यासुद्धा खूप रडत असते. तिच्या डोळ्यातून सुद्धा पाणी थांबतच नसतं आणि धनंजयसुद्धा कन्यादान करत असताना त्याचेसुद्धा हात कापत असतात आणि तो स्वतःला सावरूनच डोळ्यांमधून पाणी काढत असतो. आणि त्यानंतर आता हे सर्वजण उठून उभे राहतात आणि त्यानंतर धनंजय काव्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तेव्हा काव्यसुद्धा धनंजयचा हात घट्ट पकडते. तर त्यानंतर धनंजय काव्याच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि गालाला सुद्धा हात लावतो आणि तो तर खूप रडत असतो मित्रांनो. तर तेव्हा आता पार्थ थोडासा पुढे येतो आणि काव्याचे तो डोळे पुसतो आणि तिला सावरू लागतो आणि त्यानंतर परत कन्यादानाचा विधी पुढे सुरू राहतो. आणि मित्रांनो, मुलीच्या आईवडिलांच्या आयुष्यामधला हा खरंच खूप त्रासदायक क्षण असतो, की आपण एवढं लहानाचं मोठं केलेलं असतं त्या मुलीला आणि ती आता कायमस्वरूपी दुसऱ्या कोणाची तरी होणार असते आणि तो विरह आईवडिलांना सहन न होण्यासारखा असतो मित्रांनो. आणि त्यानंतर आता कन्यादानाचा विधी संपल्यानंतर आता मंगळसूत्र घालण्याचा विधी सुरू होतो आणि तेव्हा गुरुजी सांगत असतात तसं पार्थ मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये हळद कुंकू भरतो आणि त्यानंतर ते हळद कुंकू जीवाकडे देतो. आणि तेव्हा पार्थ आणि काव्या तर एकमेकांच्याकडे बघत एकमेकांच्यात हरवूनच गेलेले असतात. आणि इकडे आता जीवासुद्धा नंदिनीच्या मंगळसूत्रामध्ये म्हणजे त्या मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये कुंकू भरत असतो आणि हळद कुंकू तो भरून झाल्यानंतर तो परत नंदिनीकडेच बघू लागतो. तर इकडे मित्रांनो, पार्थ आता काव्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि जीवासुद्धा त्यानंतर नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवतो. आणि आता गुरुजींनी पार्थच्या हातामध्ये मंगळसूत्र दिलेलं असतं आणि ते जीवाच्या हातामध्ये सुद्धा मंगळसूत्र दिलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे आता पार्थ म्हणजे हे दोघे सुद्धा आणि पहिल्यांदा सुरुवातीला पार्थ काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि तेव्हा इकडे काव्य तर एकसारखी पार्थकडेच बघत असते आणि आता अखेर पार्थ काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो मित्रांनो. आणि इकडे जीवासुद्धा नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो आणि तेव्हा आता सर्वजण खूप खुश असतात, हसत असतात, टाळ्या वगैरे वाजवत असतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि आता काव्य तर आपल्या गळ्यात असलेल्या त्या मंगळसूत्राकडे एकसारखी बघतच राहते आणि त्यानंतर ती पार्थकडे सुद्धा बघत असते आणि इकडे अगदी नंदिनीसुद्धा त्या मंगळसूत्राकडे बघतच राहते आणि त्यानंतर जीवाकडे सुद्धा बघते. आणि त्यानंतर आता हे चौघेसुद्धा उठून उभे राहतात आणि जीवाने नंदिनीचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि इकडे पार्थसुद्धा आता आपला हात पुढे करतो आणि काव्य तिचा हात पार्थच्या हातामध्ये देते. आणि त्यानंतर आता सप्तपदी सुरू होते मित्रांनो. गुरुजी मंत्र म्हणत असतात आणि तेव्हा नंदिनी सप्तपदीसाठी पहिली सुपारी बाजूला सरकवते आणि तिला तो क्षण आठवतो ज्यावेळी जीवाने तिच्यासाठी सँडविच बनवलेलं असतं आणि त्यानंतर तिला ते दिलेलं असतं आणि धिस इज फॉर यू म्हणजे एकदम सुरुवातीला त्यांनी ते सँडविच बनवून दिलेलं असतं, तो क्षण आठवत असतो. आणि इकडे सेम अगदी त्याच वेळेला काव्यसुद्धा पहिली सुपारी बाजूला सरकवते आणि ती पार्थकडेच बघत असते. त्यावेळेस तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थने तिचं ते मोडलेले स्पेक्स असतात ते तयार करून आणलेले असतात आणि तिला त्याचं खूप आश्चर्य वाटलेलं असतं. म्हणजे तिचासुद्धा हा एकदम सुरुवातीचा क्षण त्यांनी दाखवलेला आहे. तर मित्रांनो, इतक्यातच इकडे एका नवीन पात्राची एंट्री त्यांनी ते दाखवलेली आहे. तो जो मुलगा असतो तो आतमध्ये येत असताना रम्याला तो धडकतो आणि तेव्हा रम्याला धडकल्यानंतर रम्या तर तिथेच थांबते आणि तो रम्याकडे बघून फ्लॅटच होऊन जातो आणि तो तिला बघून अरे बाबो असं म्हणतो. तर तेव्हा रम्या सॉरी सॉरी असं म्हणून चाललेली असते. तर रम्या तेव्हा ज्यावेळेस सॉरी म्हणत असते तर तो मुलगा नाही नाही काहीसुद्धा इश्यू नाही असं तिला म्हणतो आणि म्हणतो नाही नाही तुम्ही सॉरी असाल पण आय एम ग्लॅड. तर रम्या त्याला विचारते व्हॉट. तर तो म्हणतो नाही नाही म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणून घ्या. तुमच्यासारखी एवढी सुंदर मुलगी तिचा धक्का मला लागणं, माझ्यासारख्या सिंगल मुलाला लागणं आणि ते पण लग्नाच्या घरात देवाने दिलेला आशीर्वादच म्हणायचा हा, असं तो बोलत असतो. पण रम्या मात्र छान हसत असते आणि तो मुलगा म्हणतो तुमची काही हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू का तुम्हाला. तर तेव्हा रम्या म्हणते म्हणजे हसत हसतच ती बोलत असते, म्हणते विचारा. तर तेव्हा तो मुलगा म्हणतो तुम्ही सिंगल आहे का. तर तेव्हा रम्या म्हणते काय. तर तो मुलगा म्हणतो सांगा ना तुम्ही सिंगल आहे का, सांगा ना सांगा ना. तर तेव्हा रम्या म्हणते हो मी सिंगल आहे. तर तेव्हा तो येस येस वगैरे असं करत वरती देवाकडे वगैरे बघत असतो आणि खूप खुश झालेला असतो. तर रम्या आता पुढं म्हणते मी सिंगल जरी असले ना तरी मी मनाने मॅरिड आहे. तर तो मुलगा धक्क्यानेच तिला विचारतो ह्या काय विषय. तर रम्या आता पार्थकडे बघत असते आणि म्हणते आहे एक जण ज्याच्याबरोबर माझं लहानपणीच लग्न झालेलं होतं पण तो हे लग्न मानत नाही.
तर तो मुलगा म्हणतो लगेचच, "मी मी मी आहे ना." तर तेव्हा रम्या म्हणते, "पण मी या लग्नाशिवाय ना दुसरं काहीसुद्धा मानत नाही. म्हणून म्हटलं, की मी मनाने मॅरिड आहे. पण तुम्ही ना नका निराश होऊ. तुम्ही ना मिस्टर तुमचं नाव काय?" तर तेव्हा तो मुलगा सांगतो, "राजा." म्हणजे धनराज नाव आहे माझं, पण फक्त नावातच धन आहे. आणि थोडं थांबून तो म्हणतो, "राजा, राजा म्हणा मला." तर तेव्हा रम्या हसत असते आणि म्हणते, "ओके, ओके. मलाही इतकंच म्हणायचं आहे, की या राजाला त्याची राणी नक्कीच मिळेल." आणि त्याला ऑल द बेस्ट असं म्हणून ती तिथून निघूनच जाते. तर तेव्हा राजा म्हणतो, "सगळ्या मुली ना एंगेजच आहेत आणि ही तर काय की मनानं मॅरिड आहे." आणि असं तो बडबडत असतो आणि इकडे आता यांची सप्तपदी पुढे चालू असते मित्रांनो. आणि तेव्हा जीवाला सुद्धा पुढचा क्षण आठवतो. ज्यावेळेस नंदिनीने त्याच्यासाठी चहा आणलेला असतो आणि ज्यावेळेस ती चहा पीत असते, तर तेव्हा ती फुर्र फुर्र करून आवाज करत करत चहा पीत असते आणि तेव्हा तिचं बघून जीवासुद्धा फुरके मारत चहा पीत असतो आणि हे दोघेसुद्धा छान हसत असतात. आणि यावेळेस आता नंदिनी आणि जीवा एकमेकांच्या नजरेत बघून हरवून गेलेले असतात. आणि त्यानंतर आता नंदिनीला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस जीवा पहिल्यांदा त्याची डार्लिंग रिक्षाला घेऊन तो आलेला असतो आणि तो "नंदिनी ये ना" असं गाणं म्हणत असतो आणि त्याने ती रिक्षा तिच्या गोल गोल फिरवलेली असते. आणि त्यानंतर आता इकडे काव्या दुसरी सुपारी आपल्या पायानं पुढं सरकवते आणि त्यावेळेस पार्थला तर तो क्षण आठवतो, ज्यावेळेस काव्या रागारागात शॉवरखाली जाऊन उभारलेली असते आणि तेव्हा पार्थ धावत तिथे गेलेला असतो आणि ते शॉवर त्यानं बंद केलेलं असतं आणि तिला तो म्हणत असतो, "अहो काय करताय तुम्ही काव्या?" असं म्हणून त्याने तिच्या हाताला धरून तिला बाजूला केलेलं असतं. तर तेव्हा काव्या त्याच्यावरती भडकलेली असते, "डोंट टच मी, मी तुमची बायको नाही आहे." असं ती रागारागातच बोललेली असते. तो क्षण आता पार्थला आठवत असतो आणि त्यानंतर तो क्षणसुद्धा आठवतो, ज्यावेळेस पार्थने तिच्यासाठी चीज पॉपकॉर्न आणलेले असतात आणि ते बघितल्यानंतर काव्या खूपच खुश झालेली असते आणि म्हणत असते, "देशमुख, तुम्ही माझ्यासाठी चीज पॉपकॉर्न आणलेत. देशमुख, किती गोड आहात तुम्ही. थँक यू, थँक यू." असं म्हणून तिने पार्थचे गालगुच्चेच घेतलेले असतात. आणि आता इकडे नंदिनी अजून एक सुपारी पुढं सरकवते आणि परत ती आता जीवाकडेच बघत असते आणि तिला तर तो क्षण आठवतो, ज्यावेळेस हे दोघं मिळून छान अशा चकल्या करत असतात आणि नंदिनीला खूप गरम लागत असतं. तेव्हा जीवाने फ्रीज उघडून तिला फ्रीजचं गारगार वारं दिलेलं असतं आणि नंदिनी सुकावलेली असते त्या गार वाऱ्याने. आणि त्यानंतर हे दोघेसुद्धा पावसात भिजत असतात आणि जीवाने छत्री म्हणून आपला हात तिच्या डोक्यावरती धरलेला असतो. हे सगळे क्षण नंदिनीला आठवत असतात. आणि इकडे आता काव्यासुद्धा एक सुपारी बाजूला सरकवते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस पार्थ तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपलेला असतो आणि ती पार्थला थापटत असते. आणि ते क्षण आठवल्यानंतर काव्या परत पार्थच्या नजरेमध्ये बघू लागते. आणि इकडे आता जीवाला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस तो एकदम रडत रडत त्याने काव्याला मिठीच मारलेली असते. आणि इकडे परत आता काव्या अजून एक सुपारी बाजूला सरकवते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस काव्याशी अशी गडबडीत बाहेर निघालेली असते क्लासच्यासाठी आणि तेव्हा पार्थ आणि रिक्षा घेऊन तिथे आलेला असतो आणि "या बसा बसा" असं तो म्हणत असतो आणि तिला सांगत असतो. तर तेव्हा काव्या रागारागात नाही म्हणून चाललेली असते. तर तेव्हा पार्थ आता रिक्षातून खाली उतरलेला असतो आणि "चला चला लवकर चला, सिग्नल सुटला." असं म्हणून त्याने गडबडीने काव्याला रिक्षामध्ये बसवलेलं असतं. आणि त्यानंतर काव्याला तर तो क्षण सुद्धा आठवतो, ज्यावेळेस त्याने पार्थचे सगळे काही म्हणजे त्याचे जे काही सगळं सामान असतं, त्याचं वॉलेट, घड्याळ वगैरे ते अरेंज करून ठेवलेलं असतं आणि ती एकदम येऊन "गुड मॉर्निंग" असं पार्थला म्हणते. तर तेव्हा पार्थ अजूनसुद्धा रागातच असतो त्यावेळेला आणि तो विचारत असतो, "कोणी केलं हे?" तर तेव्हा काव्या सांगते त्याला, की मीच केलेलं आहे. आणि त्यानंतर काव्याने पार्थसाठी सिनेमन कॉफीसुद्धा ऑर्डर केलेली असते. तो क्षणसुद्धा आठवतो. आणि ज्यावेळेस असंच पार्थ जसा रिक्षा घेऊन आलेला असतो, तसंच काव्यासुद्धा त्याच्यासाठी रिक्षा घेऊन आलेली असते आणि तो क्षणसुद्धा आता पार्थला आठवत असतो. आणि त्यानंतर ज्यावेळेस काव्या झोपेत असते, तर तेव्हा पार्थने तिच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधलेला असतो. ते सगळं काही आता पार्थच्या डोळ्यासमोरून जात असतं आणि इकडे नंदिनी आणि जीवा हातात हात घालून पुढे पुढे सरकतच असतात. आणि नंदिनी आता अजून एक सुपारी बाजूला सरकवते. तर तेव्हा तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस आनंद निवासमध्ये पाऊस पडत असतो आणि तेव्हा ना जीवाने कविता केलेली असते, "तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं थोडं, तुझं प्रेम वेडं आता मला उशिराच कळलं थोडं, सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोडं." आणि तेव्हा हे दोघेजण सुद्धा एकमेकांच्या नजरेतच बघत असतात. आणि त्यानंतर तो क्षण आठवतो, ज्यावेळेस जीवाला
फंड मिळालेला असतो आणि तो एकदम खुश झालेला असतो आणि त्याने नंदिनीला उचलूनच घेऊन गोल गोल फिरवलेलं असतं. आणि हे सगळं आठवत असताना नंदिनी जीवाच्या नजरेत बघतच असते आणि त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातातच असतो. आणि त्यानंतर आता इकडे काव्या अजून एक सुपारी बाजूला सरकवते आणि त्यानंतर ती पार्थच्या नजरेत बघतच असते. आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला पार्थ काव्याच्या क्लासच्या बाहेर आलेला असतो आणि काव्या तशीच बाहेर बाकड्यावरती बसलेली असते आणि पार्थ तिला म्हणत असतो, ठीक आहे बालिके, तुम्ही जेव्हा हवं तेव्हा मैत्रीचा हात पुढे करा. आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवू. आणि असं तो बोलत असताना काव्या तर हसत असते. आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्याने त्याला नाईट क्रीम दिलेली असते. आणि हे सगळं आठवत असताना ती छान लाजत सुद्धा असते, हसत सुद्धा असते. आणि त्यानंतर अजून एक सुपारी बाजूला सरकवते आणि परत ती पार्थकडेच बघू लागते. आणि त्यावेळेस आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस पार्थने आता ते काव्यार्थ पेंडंट जे असतं ते परत व्यवस्थित करून आणलेलं असतं आणि तो ते मंगळसूत्र काव्यासमोर धरतो आणि तिच्या गळ्यामध्ये सुद्धा घालत असतो. आणि इकडे आता नंदिनी आणि जीवा एकमेकांच्यात हरवून गेलेले असतात. आणि आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवा नंदिनीला उचलून खोलीमध्ये घेऊन आलेला असतो आणि घेऊन जात असताना तो तिला गोल गोल फिरवत असतो. आणि हे चौघे सुद्धा आता मित्रांनो एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. आणि इकडे पार्थ आणि काव्य सुद्धा एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात. आणि इकडे तर पार्थ आता काव्याच्या कपाळाला आपलं कपाळ लावतो आणि इकडे जीवानंदिनीला एकदम आपल्या जवळ घेतो आणि हे खूपच खुश असतात आणि छान हसत असतात मित्रांनो. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो यांची छान अशी वरात दाखवलेली आहे. हे सर्वजण एकदम जोरात नाचत असतात आणि जीवा आणि नंदिनी तर वरती कारमध्ये असतात आणि त्यानंतर पार्थ आणि काव्य इकडे खाली येऊन सगळ्यांच्या सोबत डान्स करत असतात. आणि त्यांच्या हातात एक बदामाच्या आकाराचं पोस्टर असतं आणि त्याच्यावरती काव्यार्थ प्रेमानंतरचं लग्न असं लिहिलेलं असतं. आणि इकडे त्यानंतर नंदिनी आणि जीवासुद्धा खाली उतरतात आणि ते सुद्धा एकदम जोरात डान्स करत असतात. आणि त्यांच्याबरोबर विक्रम आणि वाणीनी सर्वांनीच ठेका धरलेला असतो. आणि यांची वरात तर मित्रांनो एकदम जबरदस्त अशी दाखवलेली आहे. एकदम जबरदस्त डान्स यांचा दाखवलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या पुरते एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.